जिल्ह्याची प्रतिमा मलिन करणाऱ्या आर्थिक घोटाळ्यातील मुख्य आरोपींपर्यंत पोहोचण्यासाठी आणि वाढलेला अंमली पदार्थांचा विळखा तोडण्यासाठी पोलिसांनी कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता कठोर कारवाई करावी. गुन्हेगारीचा पूर्णपणे बिमोड करण्यासाठी सक्षम यंत्रणा उभारून जिल्हा गुन्हेगारीमुक्त करण्याच्या दृष्टीने काम करण्याचं आवाहन जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगरचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलं. शिर्डी येथे जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जिल्हा पोलीस दलास प्रदान करण्यात आलेल्या 28 चारचाकी वाहनांच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी नामदार विखे पाटील बोलत होते. याप्रसंगी पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, साईबाबा संस्थांचे सीईओ गोरक्ष गाडीलकर, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वागचौरे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. पालकमंत्री विखे पाटील म्हणाले की बदलत्या काळानुसार गुन्हेगारीचं स्वरूप बदलत चाललं असून गुन्हेगार अद्ययावत शस्त्रांचा आणि इंटरनेटसारख्या तंत्रज्ञानाचा वापर करत आहेत. या आव्हानांचा सामना करण्यासाठी पोलीस दलाचे आधुनिकीकरण ही काळाची गरज आहे. जिल्ह्यातील विविध धार्मिक घोटाळ्यांमुळे जिल्ह्याची प्रतिमा मलिन होत आहे. अशा गुन्ह्यातील मुख्य आरोपींपर्यंत पोहोचण्यासाठी पोलीस यंत्रणेनं विशेष प्रयत्न करावेत. कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता किंवा उपोषणासारख्या बाबींना न घाबरता सामान्य जनतेची फसवणूक करणाऱ्या आर्थिक गुन्हेगारांवर तात्काळ आणि कठोर कारवाई झालीच पाहिजे. श्रीरामपूर येथील गोळीबार, विशेषतः देशविघातक कृत्य करणाऱ्या आरोपींच्या समर्थनार्थ जमणारा जमाव या बाबी समाजासाठी अत्यंत चिंताजनक आहेत. गुटखा आणि अवैध व्यवसायातून येणारा पैसा गुन्हेगारीला बळ देत असून जिल्ह्यात वाढलेला अंमली पदार्थांचा विळखा आणि बेकायदेशीर शस्त्रांचा वावर रोखणं अत्यंत गरजेचं आहे. जिल्ह्याला गुन्हेगारीमुक्त करण्यासाठी तसेच जनतेच्या सुरक्षिततेसाठी आधुनिक यंत्रणा आणि साधनांची गरज असल्यास जिल्हा नियोजन निधीच्या माध्यमातून ती तात्काळ उपलब्ध करून दिली जातील असं आश्वासन देखील त्यांनी दिलं. शासनाचा भर केवळ वाहनं देण्यावर नसून पोलिसांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या सुरक्षिततेसाठी निवासस्थानांचा प्रश्न सोडवण्यावरही आहे. अहिल्यानगर शहरामध्ये 322 कोटी रुपये खर्चाच्या पोलीस निवासस्थान संकुलाचं काम हाती घेण्यात आलं आहे. तसेच सायबर गुन्हे आणि गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी सर्व तालुक्यांच्या ठिकाणी सीसीटीव्ही बसवण्यासाठी निधी देण्याचा निर्णय घेतला असून उपविभागीय स्तरावरही अत्याधुनिक कमांड सेंटर उभारणं आवश्यक आहे. समृद्धी महामार्ग आणि इतर राष्ट्रीय महामार्गांवर अपघात झाल्यास मदतीसाठी या नवीन वाहनांचा मोठा उपयोग होईल असा विश्वासही विखे पाटलांनी व्यक्त केला. आधुनिकीकरण सुरू आहे. विशेष करून राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब गृहमंत्री म्हणून त्यांच्याकडे कार्यभार आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण राज्यभर आपण जर विचार केला तर मोठ्या प्रमाणात गृह विभागाच्या आधुनिकीकरणाचं काम सुरू आहे. दलातल्या अधिकाऱ्यांच्या कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानाचं मोठ्या प्रमाणात सोय होते. आता हे ज्या गाड्या आपण आज दिल्यात ह्या सुद्धा आपण गेल्या वर्षी जवळजवळ 43 वाहनं दिली होती. आता 28 वाहनं दिली आपण. याचं कारण की शीघ्रगतीनं गुन्हेगाराविरुद्ध कारवाई झाली पाहिजे. गुन्हेगाराकडे यापेक्षा आधुनिक साधनं आहेत. बाजारात अनेक साधनं उपलब्ध आहेत. त्या आणि विशेष करून केवळ गाड्याच नाही पण अत्याधुनिक काही सामुग्री लागली ते सुद्धा मी आता जिल्हा नियोजन मंडळातून द्यायचं ठरवलं आहे. आणि प्रत्येक शहरी सीसीटीव्हीमध्ये आणून गुन्हेगारी आपली कशी कमी करता येईल त्या दृष्टीने हा प्रयत्न आमचा या निमित्तानं आहे. सर, जिल्ह्यात पोलीस बल कमी आहे. 550 पोलिसांची अजून मागणी केली. आता पोलीस भरती सातत्यानं सुरू आहे. आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांना भेटून मागणी केलीच आहे. कारण क्राईम रेट आपल्या जिल्ह्यात जास्त आहे. त्यामुळे जी कर्मचाऱ्यांची संख्या आहे ती कमी आहे. त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. सर, एखादा आरोपी बॉम्ब स्फोटाला आरोपी म्हणतो आणि तिथे एखादा समुदाय असं मोठ्या संख्येने जमा होऊन समर्थन करताय, भविष्यात त्याचा धोका निर्माण होऊ शकतो. नाही, ही लोकशाही सत्ता आहे. कारण जन्ममेकरीचा मुख्य आरोपी त्या ठिकाणी आरोपीला दुर्दैवानं त्यांचं गोळीबार त्याच्यावर झाला. हे काही मी समर्थन करत नाही गोळीबाराचं, पण एखाद्या देशद्रोही गुन्हा असणाऱ्या आरोपीला ज्यावेळी अंत्यविधीला ते काही हजारो लोक जमतात, कशाच होतं का? निश्चितपणे आपल्या लोकशाहीची मला वाटतं लोकशाही अभिप्रेत नाही आहे. आणि मला वाटतं भविष्य काळामध्ये अशा गुन्हेगारी प्रवृत्तीला आश्रय मिळेल अशा प्रकारची आता शंका मनात निर्माण होते. श्रीरामपूर गुन्हेगारीचं केंद्र बनलंय, आपण भाषणामध्ये म्हणालात. आता काय पोलिसांना आदेश दिले आहेत आणि कशा प्रकारे अहिल्यानगर जिल्ह्यातील गुन्हेगारी जी आहे ती थांबवण्याचा विचार केला? गुन्हेगारीचं समोर उच्चाटन झालं पाहिजे हाच आमचा प्रयत्न आहे. म्हणजे ड्रग्ज आहे, गावठी कट्टे आहेत, जो वाम मार्गाने मिळणारा पैसा आहे, गुटख्याच्या फॅक्टरी आपल्या जिल्ह्यात आहेत,
मला वाटतं. आणि बेसिकली काय झालंय की हे तर याच्यात गुन्हेगारी वाढलीच आहे, परंतु जे आर्थिक गुन्हे घडतायत, CSP सारखा एक मोठा 2,000 कोटीचा फ्रॉड होतोय, शिर्डीचा गृहमोर्चा फ्रॉड होतोय, शेवगावमध्ये झाला आहे. त्यामुळे सुद्धा हा जो काही मिळणारा जो पैसा आहे हा सुद्धा गुन्हेगारी गुन्हेगारी मध्ये लावला जातो का? आणि विशेष करून हे जे वाम मार्गाने मिळणारे जे पैसे आहेत, गुटख्याच्या अनाधिकृत फॅक्टरी आहेत, पाथर्डीमध्ये आहेत, शेवगावमध्ये आहेत, कारवाई झाल्या पाहिजे ना. आमचा प्रयत्न आहे की ड्रगमुक्त जिल्हा झाला पाहिजे. या सगळ्या ज्या अंमली पदार्थ जे जिल्ह्यामध्ये काही तयार होतात, गुटख्या तयार होतात, पूर्ण बंदी, त्याची कारवाई झाली पाहिजे. गुन्हेगाराला कुठे जातपात नसतं, तो गुन्हेगार आहे. आणि समाजाला जर त्याच्यापासून जर समाजाला विटी धरण्याचा प्रयत्न होत असेल तर कारवाई झाली पाहिजे. साहेब, पोलिसांना एवढं कार्यक्रमाचं प्रास्ताविक अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वागचौरे यांनी केलं. याप्रसंगी उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती, उपविभागीय महसूल अधिकारी माणिक आहेर, शिर्डीच्या नगराध्यक्षा जयश्री थोरात, तहसीलदार अमोल मोरे, मुख्याधिकारी सतीश दिघे, पोलीस निरीक्षक रणजित गलांडेंसह अधिकारी आणि पोलीस कर्मचारी तसेच शिर्डीतील ग्रामस्थ उपस्थित होते. शिर्डी साईबाबा संस्थान, शनी शिंगणापूर देवस्थान, मढी देवस्थान किंवा अन्य अशी मोठी देवस्थानं आहेत. वाहतुकीचं खूप मोठं जाळं किंवा वाहतुकीच्या दृष्टीने विचार केला तर वाहनांची गर्दी या रस्त्यांवर आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसून येते. शैक्षणिक संस्थांचं प्रमाण मोठं आहे, सहकारी साखर कारखाने जास्त आहेत आणि या सर्व पार्श्वभूमीवर जिल्ह्यामध्ये सातत्याने VVIP दौरे असतात, प्रोटोकॉल पर्सन्स दर्शनासाठी असतील किंवा अन्य विविध कारणांसाठी जिल्ह्यामध्ये सातत्याने येत असतात. या सर्व पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस दलाला नागरिकांना चांगल्या सुविधा देता याव्यात या दृष्टीनं वाहनांची एक मोठी गरज जिल्ह्याला पाहिजे असते. आपल्या मोटार वाहन विभागाचा विचार करता आपल्या जिल्ह्यामध्ये आता सद्यस्थितीमध्ये 436 वाहनं आहेत आणि त्यामध्ये 52 वाहनं सध्या आपली निकामी झालेली आहेत आणि सद्यस्थितीमध्ये 384 वाहनं आहेत. त्यामध्ये 4 चाकी वाहनं ही फक्त 200 आहेत. त्यामध्ये अंडर रिपेअर वाहनं वगैरे आहेत. आणि याचा विचार करता नागरिकांना कोणत्याही गुन्ह्याच्या दृष्टीने विचार करता क्विक रिस्पॉन्स देणं आहे, गुन्हे उघड करण्याचं काम आहे, गुन्ह्यांना प्रतिबंध घालण्याचं काम आहे, गुन्ह्यांचा तपास करण्याचं काम आहे. या सगळ्या दृष्टीनं वाहनांची एक मोठी गरज या जिल्ह्याला होती आणि त्या दृष्टीनं माननीय आमदार महोदयांकडे जिल्हा पोलीस अधीक्षकांनी विनंती केली आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या या विनंतीला अनुसरून माननीय पालकमंत्री महोदयांनी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून आपल्याला 28 वाहनं उपलब्ध करून दिलेली आहेत आणि त्यामध्ये एक 10 बोलेरो वाहनं आहेत, महिंद्रा स्कॉर्पिओची 18 वाहनं आहेत. अशी एकंदरीत 28 वाहनं माननीय पालकमंत्री महोदयांनी आपल्या जिल्ह्यासाठी उपलब्ध करून दिलेली आहेत आणि त्याचा लोकार्पण सोहळा देखील आज माननीय महोदयांच्या हस्ते या ठिकाणी होत आहे. जे समोर बसलेले आपल्या सर्वांना कदाचित माहिती नसेल की अहिल्यानगर जिल्हा हा फक्त क्षेत्रफळानं मोठा नाही, तर गुन्ह्यांची संख्या जी आहे त्या संख्येमध्ये पण महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त गुन्ह्यांची संख्या जर कुठं असेल तर अहिल्यानगर जिल्ह्यात आहे. म्हणजे मी फक्त एक कंपॅरिझन आपल्याला सांगतो. फक्त मुंबई शहर बाजूला ठेवा, आपल्याला असं वाटत असेल की नागपूर शहरामध्ये खूप गुन्हेगारी आहे किंवा पुणे शहरामध्ये. मी रायगडवरून इकडे बदलून आलो. रायगडचा अॅन्युअल म्हणजे वार्षिक क्राईम आहे 2200. अहिल्यानगरचा वार्षिक गुन्हे आहेत 17,000. दुसरं कंपॅरिझन सांगतो. नागपूर शहर 12,000, पुणे शहर 12,000. म्हणजे मुंबई नंतर मुंबईमध्ये 28,000 आणि आपण 17,500. म्हणजे आपण नेक्स्ट टू मुंबई आहोत. एवढा मोठा क्राईम, एवढा अवाढव्य विस्तारलेला जिल्हा. शिर्डी, शनी शिंगणापूर, मढी, मोठादेवी, सिद्धटेक, नेवासा एवढी तीर्थस्थळं आणि अनेक गडकिल्ले
भंडारदरासारखी म्हणजे आपली पर्यटन स्थळं, अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये आपल्या म्हणजे पोलिसिंग करताना किंवा पोलीस प्रेझेन्स ठेवताना आपल्याला वाहनं फार गरजेची असतात. मोबिलिटी फार महत्वाची आहे. महिलांच्या सुरक्षते संबंधामध्ये वाहनांची मोबिलिटी तिथं जास्त महत्वाची आहे. आपल्याकडे 112 नावाची स्कीम आहे की कुणी पण 112 डायल केल्यानंतर तो कॉल जो आहे तर तो सेंट्रल कंट्रोल रूमला जातो आणि तो इमिडिएट विदिन अ सेकंड आमच्याकडे प्राप्त होतो आणि आमच्याकडे जी 112 साठी गाडी आहे ती इमिडिएटली रिस्पॉन्ड करत असते. तर हा रिस्पॉन्स टाइम 5 मिनिटापासून ते 10 मिनिटं 15 मिनिटं, कदाचित गाव दूर असेल पण वाहनं जर चांगली असतील तर लवकर तिथं पोहोचणं सोयीस्कर होईल. या दृष्टीनं इतकी वाहनं आम्हाला पालकमंत्री महोदयांच्या मुळे मिळालेली आहेत आणि ती आता लवकरच म्हणजे अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलामध्ये समाविष्ट होत आहेत. या दृष्टीने मला अत्यंत आनंद होत आहे. हिंदुस्तान मीडियासाठी कॅमेरा पर्सन साई सुराळे, शिर्डी.